हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. हर हर महादेव. गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. या ठिकाणी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या ठिकाणी प्रवचन सेवेचं निमित्त औचित्य सर्वांना ज्ञातच आहे. या ठिकाणी वैकुंठवासी लालासो भिकोबा यादव यांच्या दशक्रिया विधी करता आपण सर्व आप्तेष्ट स्वकीय नातलग या ठिकाणी उपस्थित आहोत. महाराज या ठिकाणी आत्ताच्या प्रवचन रूपी सेवेकरता जी ओवी घेतलेली आहे ती ओवी आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 2 आणि या दुसऱ्या अध्यायातील 22व्या क्रमांकाचा श्लोक. या श्लोकाखाली आलेली ही ओवी. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. ओवी सर्वांच्या परिचयातली आहे. या ओवीमध्ये माऊली एक दृष्टांत देते आणि सिद्धांत सांगते. दृष्टांत सर्वांच्या परिचयाचा आहे. माऊली काय म्हणते की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, जसं वस्त्र आहे, कापड आहे आपल्या शरीरावरचं, ते जर जीर्ण झालं, ते तर जुनं झालं, तर आपण काय करतो, ते जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, आपण ते कपडे बदलतो. मग नूतन वेळीजे, कपडे नुसतं फाटल्यानंतर ना आपण बाजूला करतो एवढंच करतो का, तर नाही, आपण काय करतो पुन्हा ते नूतन, मग नूतन वेळीजे, नवीन वस्त्र आपण धारण करतो. सर्वांच्या दैनंदिन जीवनातला हा दृष्टांत आहे किंवा हा दाखला आहे. मग हा दाखला ज्ञानोबराय का देतात, तर ज्ञानोबराय एक मोठी प्रक्रिया सांगतात या दृष्टांताच्या माध्यमातून की तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. त्या पद्धतीनं जो चैतन्य आहे किंवा जो आत्मा आहे, तो आत्मा काय करतो, तर एक देह सोडून दुसरा नवीन देह धारण करतो. अशा आशयाची ही ओवी. भगवंतांनी सांख्ययोग अर्जुनाला सांगितला. भगवंत उपदेश करतात की वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी ग्रहणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देहे. भगवंत अर्जुनाला हे सांगतात की अर्जुना, अरे वस्त्र जुनं झाल्यानंतर ना आपण जसं वस्त्र बदलतो त्या पद्धतीनं आत्मा काय करतो, तर एक देह सोडून दुसरा देह धारण करतो. आता संपूर्ण गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा जर विचार केला तर काही ठिकाणी एका श्लोकाखाली कित्येक ओव्या आहेत. 100, 150, 200 अशा म्हटलं तरी जास्तीत जास्त ओव्या आहेत. तर काही श्लोक असे आहेत की त्या खाली 2 किंवा 4 अशा ओव्या आहेत. आणि काही श्लोक असे आहेत
की एक श्लोक आणि एकच ओवी, माऊलींनं काय जास्त विस्तार केलेला नाही. तर त्यातील हा श्लोक की एक श्लोक आणि त्याकरता निरूपणाकरता माऊलीनं वापरलेली फक्त एकच ओवी. बघा काही ठिकाणी कसं आहे की श्लोकामध्ये जेवढे शब्द आहेत त्याच्यापेक्षा जास्त शब्द निरूपणामध्ये आहेत. पण या जर ओवीचा विचार केला तर या ओवीच्या वरती जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये जास्त शब्द दिसून येत आहेत. किंवा सासे जीर्णानी यथा विहाय नवाणी ग्रहणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान अन्यान्नी सह्याती नवानी देही. हा जो 22 क्रमांकाचा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला भगवद्गीतेतला, ह्या श्लोकामध्ये जास्त पद दिसून येतात, जास्त शब्द दिसून येतात. पण दृष्टांतामध्ये माऊलींनी ह्याचा संक्षेप केलाय, एकदम थोडक्यात सांगितले. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारी जय चैतन्यनाथे. ओवीमध्ये शब्दांची मर्यादा आलेली आहे. असं विशेष आहे ह्या श्लोकाचा आणि ओवीचा संबंध. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला अंतर कळलं पाहिजे दोन गोष्टीतलं, आत्मा आणि शरीर किंवा चैतन्य आणि देह याच्यामधलं नेमकं अंतर काय आहे, जे आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे किंवा जे भगवंताने आपल्याला अंतर दाखवून दिलेलं आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. पहा की भगवंत स्वतः अवताराला येतो धर्माच्या रक्षणाकरता. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थ संभवामी युगे युगे. भगवंत कशा करता अवताराला येतो? धर्माच्या रक्षणाकरता येतो. बरं, संत महात्मे सुद्धा अवतरित होतात. संत महात्म्यांच्या येण्याचा काय उद्देश आहे? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवो अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी म्हणे साधन हे बुडविले तुका म्हणे पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळा सिदारारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. संत महात्म्याचा येण्या जाण्याचा उद्देश काय असतो? तर जो मार्ग ऋषीमुनींनी दाखवून दिलाय, झाडू संतांचे मार्ग, किंवा संत महात्मे कशा करता येतात? धर्माकरताच येतात. जसं भगवंत धर्माकरता येतो तसं संत महात्मे सुद्धा धर्माच्या रक्षणाकरता अवतरित होतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन करण्याकरता आम्ही येतो, तुकोबाराय सांगतात, बीज वाढवावे नाम. आता राहिला तिसरा प्रकार. तिसऱ्या प्रकारामध्ये आम्ही सर्वजण मोडतो. पहिला प्रकार झाला देवाचा. देव स्वतःहून अवताराला येतो, संत महात्मे स्वतःवरून अवताराला येतात. आता तिसरा प्रकार आपला सर्व जीवांचा, की आपल्याला जन्माला यावंच लागतं आणि आपल्याला मरावंच लागतं, नाही का? आपली सत्ता आहे का येण्या जाण्यामागं? जन्माला येण्यामागं तरी आपली सत्ता आहे का? जसं तुकोबाराय म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आलो म्हणतात, नाही का? किंवा तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मी निरोप घेऊन आलोय असं तुकोबाराय म्हणतात. किंवा भगवंत जसा येतो स्वतःच्या इच्छेनं, तशी इच्छा तुमची आमची नाही महाराज, नाही का? आपल्याला जन्माला यावं लागतं आणि मरावं लागतं, हा फरक आहे. आता वास्तविकता इथं काय घडलं पाहिजे? तर आपण आपल्या इच्छेनं आपल्याला येता आलं पाहिजे आणि आपल्या इच्छेनं आपल्याला जाता आलं पाहिजे. बरं, आता ह्याच्यामध्ये काळ नावाचा विषय आहे. पहा, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये काळ जो आहे तो बळ करू शकतो का? तर नाही. तुकोबाराय काय म्हणतात की जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आम्ही जन्माला आलो बरं का, त्याचं फळ आत्ता झालं. कसं झालं फळ? जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. बघा, भय कधी जातं किंवा चिंता कधी मिटते? तुकोबाराय सरळ सोपं सांगतात की तुम्ही सांभाळिले संती. तुम्ही संत महात्मे आहात, तुम्ही संत महात्म्यांनी स्वीकार केला आणि मग त्याचा परिणाम काय झाला? तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती.
अजून पुढे बोलतात की कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि मग चौथ्या चरणामध्ये, अंतिम चरणामध्ये तुकोबाराय त्या अभंगामध्ये म्हणतात की तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. म्हणजे संतांना आपण ज्यावेळेस शरण जातो, ज्यावेळेस आपण भगवंताला शरण जातो, त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं काळावरती विजय मिळवता येतो. तुकोबाराय पहा म्हणतात की भगवंताजवळ मागणं मागतात, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईना आवडी, हेची माझी सर्व जोडी. माझी सर्व जोडी जर काय असेल तर माझी सर्व जोडी हीच आहे की भगवंता मी तुझं गुण आवडीनं गाईन. न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. आम्हाला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, काही नको. आम्हाला काय दे तर भगवंता तू संतांची संगत दे. आणि मग तुकोबाराय तिथं पहा म्हणतात की तुका म्हणे गर्भवासे, सुखे घालावे आम्हासे. आता या ठिकाणी थोडी गमतीचा विषय असा की संत महात्म्यांनी कधी मोक्षाचा स्वीकार केला आहे का? मोक्षाचा स्वीकार संत महात्म्यांनी केलेला नाही. संत महात्म्यांनी पुन्हा काय मागितलाय? जन्म मागितलाय. तुका म्हणे गर्भवासे, सुखे घालावे आम्हासे. भगवंता तू आम्हाला काय कर तर पुन्हा गर्भवासामध्ये घाल, पण सुखानं आम्हाला गर्भवास दे, सुखाने आम्हाला जन्म घाल. का तर आम्हाला पुन्हा संतांच्या संगतीमध्ये यायचं आहे. पुन्हा हे जे भक्तीतलं सुख आहे ते आम्हाला पुन्हा भक्तीतलं सुख अनुभवायचं आहे. वास्तविकता मोक्षाबद्दल तुकोबाराय म्हणतात की मोक्ष आम्हा घरी, कामारी ते दासी, होय सांगू ऐसी तुका म्हणे. तुकोबाराय काय म्हणतात की हा जो मोक्ष जो आहे ना, तो मोक्ष म्हणजे काय तर आमच्या घरी कामारी दासी म्हणून आहे. आणि आम्ही जिकडं पाठवू ना तिकडं तो मोक्ष सुखाने जाईल. ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात की ते संत महात्मे कसे असतात की ते कैवल्याचे अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाची परी तळवटू घे. ते संत महात्मे कसे असतात तर कैवल्याचे अधिकारी असतात. आणि ते जिकडं पाठवतील तिकडं मोक्ष हा उघडपणे जात असतो. इतका अधिकार कुणाच्या जवळ असतो तर संत महात्म्याच्या जवळ असतो. तुकोबारायांचाच एक अभंग अजून एक सांगतो. त्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आम्ही अट्टहास केला होता आयुष्यभर, जन्मभर अट्टहास केला होता. कशासाठी केला होता? की यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आमचा शेवटचा दिवस आहे ना तो गोड व्हावा. आपण सुद्धा जन्मभर अट्टहास केला पाहिजे. आपण करतो अट्टहास, पण कुठं करतो अट्टहास? सायासे करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कवन्या गुणे. आपला अट्टहास असतो तो प्रपंच, सायासे करीसी प्रपंच दिननिसी. वास्तविकता आपला अट्टहास कशा बाबतीत असावा तर आपल्याला ओवी कशी समजेल, आपल्याला ज्ञानेश्वरी कशी समजेल, आपल्याला अभंग कसे समजतील, किंवा आपल्याला त्यातला भावार्थ कसा कळेल, आपल्याला तो बोध कसा प्राप्त होईल जो संत महात्म्यांनी आपल्याला दिलेला आहे. या बाबतीत आपण अट्टहास केला पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास. तुकोबाराय हे सांगतात की आम्ही जो अट्टहास केला तो याकरताच केला की आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून. आता निश्चिंतीने पावलं विसावा. आणि आता आम्ही निश्चिंतनं विसावा पावलोय. पहा, सर्व योनी, त्या 84 लक्ष योनी, त्याच्यामध्ये मनुष्य योनी ही सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. का तर इहलोकीचा हा देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि मग अंतिम चरण तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपण आपलं जे आयुष्य आहे ते परमार्थामध्ये खर्च केल्यानंतरनं आपल्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त होऊ शकते. आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होऊ शकते की माझं स्वरूप नेमकं कसं आहे. तर सच्चित आनंद जसं भगवंताचं स्वरूप आहे तेच आपलं स्वरूप आहे. पण आपण काय करतो? आपल्याला मर्यादित समजतो. वास्तविकता आपण संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. आणि मग संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला कळतं की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आपल्याला जो नरदेह मिळाला आहे तो खूप मोलाची गोष्ट आहे. जसं आंधळ्या माणसाला त्यानं टाळी वाजवायला जावं आणि त्या आंधळ्या माणसाला टाळी वाजवता वाजवता त्याच्या हातामध्ये
कावळा सापडावा. नाही का, एक दृष्टांत सांगितला जातो पहा. आंधळा मनुष्य कुठे गेला? नदीवरती गेला. राजानं सांगितलेलं होतं की जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. हा गेला, आंधळा नदीवरती गेलेला होता. सहज नदीमध्ये बुडी मारली आणि सहज टाळी वाजवता वाजवता त्याला कावळा सापडला. नाही का, म्हणजे इतकं जसा आंधळ्याला तो कावळा सापडावा, मग पुन्हा तो घेऊन आला. म्हटला कावळा पकडणं खूप सोपं आहे म्हणे. कसा सापडला? तर म्हटला खूप सोपं आहे. नदीमध्ये गेलतो आणि टाळी वाजवली की सापडला कावळा. दिला तो कावळा सोडून, दुसरा पकडतो म्हटला. त्यात काय एवढं नवल आहे? राजाने दौंडी पिटवली तर पुन्हा पकडून दाखवतो. आता पुन्हा त्याला कावळा सापडेल का? किती जरी प्रयत्न केला तरी त्या आंधळ्या व्यक्तीला नाही. तसा आम्हाला हा मनुष्य देह मिळालाय, तो कळाला सुद्धा पाहिजे आपल्याला. अल्प आयुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजन असे उरले ते पाहेगा. संत महात्मे आपल्याला जागे करतायत की जागे व्हा. नाही का, अल्प आयुष्य मानवी देह, हा मानवी आयुष्य म्हणजे एक छोटासा आहे, अल्प आयुष्य आहे. ब्रह्मदेवाच्या डोळ्याशी उघडझाप करताना माऊली म्हणते की सृष्टीची घडामोड होते, सृष्टीची उत्पत्ती होते, सृष्टीचा विनाश होतो. माणसाचं आयुष्य तर मग किती अल्प आहे पहा. नाही का, ह्या काळाच्या रेषेवरती एक बिंदू सुद्धा म्हणता येणार नाही, इतकं आयुष्य माणसाचं कमी आहे. मग माणसानं काय केलं पाहिजे? तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, अट्टहास केला पाहिजे, सतत अट्टहास केला पाहिजे की मला तो बोध कसा प्राप्त होईल, मला संतांची वचनं कधी कळतील, मला संतांचा एक शब्द तरी कधी कळेल, याकरता आपण अट्टहास केला पाहिजे. मग तुकोबाराय म्हणतात की आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या, कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आलं आणि मग अंतिम चरण तुकोबा म्हणतात की तुका म्हणे मुक्ती परिनिरी नोवरी, आता दिवस चारी खेळे मिळे. संत महात्म्यांनी नामाच्या जोरावरती ती मुक्ती आपलीशी केलेली आहे. अजून एक अभंग आहे पहा की संत महात्म्यांनी मोक्षाला तुच्छ म्हटले. आम्हाला काय मोक्ष नको, मोक्ष तुमचा देवा, तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा बाबा. देवा तुझा मोक्ष आहे ना, तो तुझ्यापाशीच ठेव. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही जतन करून ठेवा. मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी ऐसी जोडी. किंवा अजून एक अभंग की मोक्षपद तुच्छ केले या कारणे. कशाच्या कारणाने मोक्षपद सुद्धा तुच्छ केली? तर आम्हा जन्म घेणे युगायुगी, आम्ही प्रत्येक युगामध्ये जन्म घेऊ. बरं, हे भक्ती सुख नेमकं आहे कसं? विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस, फुडता फुडती असं सेवावे हे. हे जे भक्तीतलं सुख आहे ते कसं आहे? तर न विटणारं असं सुख आहे, अवीट असं सुख आहे. विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस, फुडता फुडती असं सेवावे हे. आमच्या मनामध्ये असं आहे की पुन्हा पुन्हा आम्ही ते भक्ती सुख सेवावं, म्हणून आम्ही काय करतोय? तर जन्म मागून घेतोय, आम्हाला मोक्ष नकोय. अजून एक अभंग, गोड अभंग आहे. तुकोबारायांनी ह्या मोक्षाबद्दल चिंतन केलंय पहा. तुकोबाराय म्हणतात की पांडुरंगा काही ऐकावी मात, न करावे मुक्त आता मज. भगवंताला विनंती करतायत तुकोबाराय की पांडुरंगा काही ऐकावी मात, आम्ही काय तुला गोष्टी सांगतोय ते ऐक. पांडुरंगा काही ऐकावी मात, न करावे मुक्त आता मज. भगवंता तू आम्हाला मोक्ष देशील, आम्हाला मुक्त करशील, तर आता मुक्त करू नको. जन्मांतरे मज तैसी दे देवा, जेने चरण सेवा घडे तुझी. भगवंता आम्हाला जन्मांतर दे. बरं, अशी जन्मांतर दे की जे जन्मांतरामध्ये तुझी चरण सेवा घडेल. करुणी कामारी दास दिनाहुनी, आपुल्या अंगणी ठाव मज. आम्हाला दासांचा दास कर किंवा दिनाहून दिन कर, पण तुझ्या अंगणामध्ये आम्हाला ठिकाणा दे. वाहे तुकोबाराय काय म्हणतात की पांडुरंगा काही ऐकावी मात, न करावे मुक्त आता मज. जन्मांतरे मज तैसी देई देवा, जेने चरण सेवा घडे तुझे. वाखानी न कीर्ती आपुल्या मुखे, नाचे न मी सुखे तुझ पुढे. करुणी कामारी दास दिनाहुनी, आपुल्या अंगणी ठाव मज. तुका म्हणे आम्ही मृत्यूलोकी भले तुझेची अंकिले पांडुरंगा.
भगवंता आम्हाला पुन्हा कुठं पाठव, तर ह्या मृत्यूलोकात पाठव आणि तुझं अंकित म्हणून पाठव. तुका म्हणे आम्ही मृत्यूलोकी भले तुझेचे अंकिले पांडुरंगा. भगवंता तुझा अंकित म्हणून आम्हाला पाठव. म्हणजे असा एक वर्ग संत महात्म्यांचा की जे संत महात्मे स्वतःहून येतात, मोक्षाचा सुद्धा स्वीकार करत नाहीत, पुन्हा पुन्हा तो भक्तीतला आनंद मिळावा म्हणून पुन्हा पुन्हा जन्म मागतायत. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. नाही का, आम्ही काय करू, भगवंता घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. म्हणजे हा भक्तीतला आनंद लुटण्याकरता संत महात्मे अवतरित होतात. आपला विषय तसा आहे का? नाही, आपल्याला जन्माला यावं लागतं आणि आपल्याला मारावं लागतं. जर आपली सत्वगुणामध्ये आपला शेवट झाला तर भगवंत सांगतात की जो सत्वगुण वाढीस असताना मरण पावतो, अंतकाळी जशी मती असते त्या पद्धतीनं गती असते. आयुष्यभर जर सत्वगुण जतन केला असेल, मरणसमयी सत्वगुण प्रधान असेल तर त्याला उत्तम गती प्राप्त होते. तुकोबाराय एका अभंगामध्ये म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचे करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. बघा, उत्तमची गती तो एक पावेल. कोण उत्तमची गती तो एक पावेल? तर ज्यानं आयुष्यभर सत्वगुण सांभाळलाय, अंतिमता जो सत्वगुणामध्ये गेलाय त्याला उत्तम गती प्राप्त होईल. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरमध्ये 14व्या अध्यायामध्ये म्हणतात की जो सत्वगुणात मरण पावलाय त्याला पुढं गती ही सत्वाचीच लाभते. कसं? तर इथं जो दिवा विजलेला आहे तो जर आपण दुसऱ्या घरामध्ये नेऊन जर पेटवला तर तो दिवा म्हणूनच पेटणार. तसा जो सत्वगुणामध्ये गेलेला आहे तो पुढं उत्तम गती त्याला प्राप्त होणार. बरं, रजोगुण असताना जर आपण मरण पावलो तर ज्ञानोबाराय एक गोड उदाहरण देतात. ज्ञानोबाराय काय म्हणतात की पूर्वीच्या काळी समर्थाचं वराड घेऊन बैलगाड्या जायच्या. श्रीमंत व्यक्तीचं, समर्थ व्यक्तीचं वराड घेऊन बैलगाड्या जायच्या. मग आता त्या बैलगाड्या गेल्यानंतरनं त्या बैलांना तिथलं काय पंक्तीतलं जेवण खायला भेटेल का? लाडू, गुलाबजाम वगैरे असं काय पंचपक्वान्नाचं ताट त्यांना खायला मिळेल का? नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की बैल ते कारबाडे, हे गणित काय चुकणार आहे का? त्याला कडबा, बैल असेल तिथं त्याला कडबाच भेटणार, त्याला काय पंक्तीतलं पंचपक्वान्न खायला नाहीत भेटणार. तसं जो रजोगुणामध्ये मरण पावलेला आहे त्याला शेवटी त्याची गती त्या पद्धतीनंच होणार, त्याला पुन्हा मृत्यूलोकामध्ये यावं लागणार. आणि जो तमोगुणामध्ये मरण पावलेला आहे त्याची गती कशी होईल? तर त्याला लोह, काष्ट किंवा कृमी, कीटक, स्थावरांपर्यंत त्याची अधोगती होत जाणार. पुढं त्याला नरकवास भोगायला मिळणार. अशा गुणानुसार 3 गतीचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ह्या जीवाच्या बाबतीतला प्रकार आहे बरं का. जीवाच्या बाबतीतला हा प्रकार आहे की जीवाला ह्या वृक्षारूपी जो 15व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे पहा, भगवंताने वृक्षाचं रूपक करून हा भववृक्ष सांगितलेला आहे. हा संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. आणि मग तो संसार वृक्षामध्ये किती फिरेल, किती योनीमध्ये फिरेल, एक योनी कोटी कोटी फेरा, त्याला किती फिरावं लागेल हे त्याचं त्याला कळणार नाही. त्याला स्वतंत्रता आहे का इथं जीवाला? तर नाही, जीवाला इथं स्वतंत्रता उरत नाही. त्याला अनेक योनीमध्ये दुःख भोगावं लागतं, यातना भोगावं लागतं. आता मला सांगा, ह्या दुःख, ह्या यातना कुणामुळं भोगावे लागतात? त्याला दुसऱ्यामुळं भोगावं लागतात का स्वतःमुळं भोगावं लागतात? स्वतःमुळंच. भगवंत गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगतात की मनुष्य हा स्वतःचा काय आहे? मित्र आहे. आणि मनुष्य हा काय आहे? तर स्वतःचा शत्रू देखील आहे. उद्धरेद आत्मनात्मानम, भगवद्गीता काय बोलते? उद्धरेद आत्मनात्मानम, आपणच आपला काय करावा? उद्धार करावा. मनुष्य स्वतःचा मित्र आहे, स्वतःचा शत्रू आहे. मनुष्यानं स्वतःशी मित्राप्रमाणे वर्तन करावं, शत्रूप्रमाणे वर्तन करू नये असं भगवद्गीता बोलते. आणि मग तिथं ज्ञानोबाराय उदाहरणं देतात. एरवी कोशकीटकाचे परी, नाही का, कोशकीटक काय करतो? आवेशामध्ये घर करतो पण दरवाजाच कुठं शिल्लक ठेवत नाही बाहेर पडायला, आणि मग त्या कोशातच अडकून मरण पावतो. आता इथं त्याचा घात कराय दुसरं कोण आलंय का? नाही. किंवा ज्ञानेश्वर महाराज अजून एक उदाहरण देतात की निदैव आंधळेपणाचे डोहाळे. आपण कसे त्या निदैवी माणसासारखं वागतो आणि स्वतः आंधळेपणाचं डोहाळं घेतो स्वतःकडं आपल्या. कसं घेतो आंधळेपणाचं डोहाळं? तर
देवाला वाटलं की ह्या निदैवी माणसाच्या जोळीमध्ये बाबा काहीतरी द्रव्य पडावं, काहीतरी हिरे मोती पडावेत. भगवंताने काय केलं, वाटेवरती हिरे ठेवले किंवा तो मोती ठेवले. पाऊस पडला हिऱ्याचा मोत्याचा. पण ह्या आंधळ्या व्यक्तीला, ह्या चांगला व्यक्ती पण तो निदैवी, त्याला डोहाळे काय झाले की हा रस्ता माझ्या परिचयाचा आहे, आता मी काय करतो, डोळे बंद करून ह्या रस्त्याने कसा जातो ते बघा, असं तो मनातल्या मनात म्हणू लागला स्वतःला. मला हा रस्ता म्हणे परिचयाचा आहे. कोण, तो निदैवी मनुष्य. त्याला डोहाळं लागलं. कशाचं डोहाळं लागलं? आंधळेपणाचं डोहाळं लागलं. निदैव आंधळेपणाचे डोहाळे. आता त्याचा इथं घात करायला दुसरं कोण आलंय का? त्याला जे हिरे मोती यांचा वियोग झाला ते त्याला प्राप्त झाले नाहीत. कशामुळे प्राप्त झाले नाहीत? त्याच्या बुद्धीमुळे त्याला प्राप्त झाले नाहीत, नाही का? उद्धरेद आत्मनात्मानम. आपण काय करावं? आपला उद्धार करावा. आपण आपल्याशी मित्राप्रमाणे वागावं, शत्रूप्रमाणे वागू नये. आता अंतिम उदाहरण तुकोबाराय देतात, ते शुकनलिकेचं उदाहरण देतात. तो जो पोपट आहे, तो पोपट पकडण्याकरता पारधी काय करतो, एक नळी जी आहे ती नळी घेतो आणि त्यातून तार किंवा दोरी ओवतो आणि ती नळी झाडाला टांगून ठेवतो. आता झाडाला टांगून ठेवल्यानंतर काय होतं, पोपट वगैरे येतात, त्या नळीवरती बसतात. आता त्या पोपटाच्या वजनामुळे काय होतं, ती नळी उलटी फिरू लागते. आता त्याला काय वाटतं की आपण पडू, म्हणून तो पोपट काय करतो, ती नळी घट्ट धरतो, आपल्या हातांचा चावडा घट्ट धरतो आणि किती जरी प्रयत्न केला तरी ती नळी तो सोडतो का? तर नाही. माऊली काय म्हणते की अर्धा तोडून जरी त्याला नेला का नाही तरी तो नळी काय पकडलेली नळी पायाचा चावडा ढिला करत नाही. वास्तविकता त्यानं काय केलं पाहिजे, आपल्या पंखांवरती विश्वास ठेवला पाहिजे. फार तर काय होईल, एक पलटी तो खाईल पण पुन्हा आकाशामध्ये तो भरारी घेईल. पण तो कल्पनेमध्ये अडकतो, मिथ्या कल्पनेमध्ये अडकतो आणि मग पारध्याने त्याला अर्धा तोडून नेला तरी पायाचा चावडा ढिला करत नाही. असा प्रकार त्याच्या बाबतीत होतो. म्हणजे इथं त्याचा घात करायला दुसरा कोण आलाय का? नाही. तसं जीवाच्या बाबतीमध्ये तसा प्रकार आहे. ही वास्तविकता इथं बंधन नावाचा काहीच प्रकार नाही. जसा बंध नाही तसा मोक्ष पण नाही. बंध पण नाही, मोक्ष पण नाही. जर चांगला विचार केला तर इथं बंधाची पण गोष्ट नाही, मोक्षाची पण गोष्ट नाही. असा प्रकार आहे पहा. एक अभंग तुकोबारायांचा खूप गोड आहे. मरण हाती सुटली काया, विचारे या निश्चये. आपला निश्चय झाला पाहिजे, आपला विचार पक्का झाला पाहिजे. मग ज्यावेळेस आपला विचार पक्का होईल, आपला निश्चय पक्का होईल की तो आत्मा म्हणजे मी आहे. कुठला आत्मा? नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावक न चैनम क्लेदयंतो न शोषयती मारुत. त्या आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारा त्याला सुकवू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही. अशा प्रकारचा आत्मतत्व ते मी आहे. मरण हाती सुटली काया, विचारे या निश्चये. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. आता सगळी खंती काय झाली? नासून गेली. सगळी खंती काय झाली? नासून गेली. नासूनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. न देकेसे झाले श्रम, आले वर्म हाताहे. आता श्रम कुठलं राहिलं नाही. वर्म जे आहे ना, वर्म ते हाताशी आले. आणि मग तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. आता म्हटले कशाची कीव करायची, जीव कुठं निराळा येतावा. हा देह पंचमहाभूतापासून तयार होतो आणि शेवटी पंचमहाभूतामध्ये विलीन होतात, नाही का? आत्मा आणि शरीर यांच्यामध्ये इतकं अंतर आहे. आपलं स्वरूप काय आहे? आत्मस्वरूप हे आपलं, आत्मा हे आपलं स्वरूप आहे. या उपाधी माझी गुप्त, ही उपाधी म्हणजे आपण नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते चैतन्य म्हणजे आपण आहे, ही उपाधी म्हणजे आपण नाही. लक्षात घ्या. उपाधी, अजून एक दृष्टांत सांगतो की माठ किंवा घट ही काय झाली? उपाधी झाली. आणि त्यातला आकाश, आपण काय आहोत? चैतन्य आहोत, नाही का? ही शरीर म्हणजे आपण नाही. मला सांगा, आता ते माठ, ती जी उपाधी ती फुटली तर त्यातलं आकाश फुटेल का हो? नाही, त्यातलं आकाश कधी फुटू शकत नाही. बरं, फक्त नाव दिलंय त्याला, काय? घटाकाश किंवा मठाकाश असं नाव दिलंय. आता मला सांगा, त्या माठातलं आकाश आणि बाहेरचं हे महाआकाश काय वेगळं आहे का? बरं, असं आहे का की ते जोडावं लागतं? नाही, त्या अगोदरपासूनच आयतं जोडलेलं आहे.
माठातलं आकाश आणि बाहेरचं महाकाश जसं जोडलेलं आहे तसं आपल्या देहातील चैतन्य आणि हे विश्वात्मक चैतन्य एक आहे का दोन आहे? एक आहे का दोन आहे? तर हे चैतन्य एकच आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. ते चैतन्य कसे तर सर्वगत आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिते आणि संत महात्मे त्या तत्वाचा स्वीकार करत असतात. मग माऊली आपल्याला तेच सांगते की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. आपण काय केलं पाहिजे तर हा बोध आपल्याला प्राप्त होण्याकरता आपण भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. त्याचबरोबर संत महात्म्याचं चिंतन केलं पाहिजे, नामाचं चिंतन केलं पाहिजे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम ते ओग नाम त्रिवेणीचा. ही जी त्रिवेणी आहे की नाही, त्रिवेणी देव भक्त आणि नाम ह्या त्रिवेणीच्या ठिकाणी आपण स्नान केलं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम ते ओग नाम त्रिवेणीचा. आपण भगवंताचं नाम हे सतत घेतलं पाहिजे. भगवंताच्या नामामध्ये किती शक्ती आहे तर अगाध सामर्थ्य आहे भगवंताच्या नामामध्ये. त्या नामाबद्दल थोडक्यात सांगतो ऐका की भगवंताचं नाम काय आहे? नाम संकीर्तन साधन पै सोपे. बघा एक एक गोष्ट लक्षात घ्या, एक एक मुद्दा लक्षात घ्या नामाबद्दल. नाम कसं आहे? सोपं. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम सोपं आहे. अजून नामाविषयी लक्षात घ्या. नाम कसं आहे? नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरे. नामानं काय होतं? पाप जातं. जळतील पापे जन्मांतरे. एका दिवसाचं म्हटलंय का तुकोबारायांनी? किंवा एका महिन्याचं, एका वर्षाचं असा उल्लेख केलाय का? नाही. जळतील पापे जन्मांतरे. अजून काय नामामध्ये सामर्थ्य आहे तर ज्ञानोबाराय म्हणतात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे ज्या नामामुळं पाप जातं, जन्मोजन्मीचं पाप जातंय, त्याच नामामुळं काय होतं? पुण्याची सुद्धा प्राप्ती होते आपल्याला. म्हणजे नाम आपल्याला पुण्याची प्राप्ती घडवून देतंय. नाम आपल्याला पापातून, पाप आपलं जाळतंय. नाम सोपं आहे. अजून नाम कसं आहे? तुकोबाराय एका भागामध्ये म्हणतात की सुखाचे फुकाचे प्राणिया एक बीज मंत्र उच्चारी प्रतिदिनी रामकृष्ण म्हणे का मुरारी. हेची साधन रे तुझं सर्व सिद्धीचे नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे. उपास पारणे न लगे वनसेवन न लगे धूम्रपान पंचाग्नी तापन. आणि मग शेवटच्या चरणामध्ये म्हणतात सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार कोटी यज्ञा परीस तुका म्हणे हे सार. बघा नाम कसं आहे? सुखाचं फुकाचं. फुकट आहे. इथं काय तुम्हाला पैसे द्यावे लागतात का? नाही. आणि मग सांगतात की कोटी यज्ञापेक्षा नाम हे कसं आहे तर सार आहे. सारातलं सार काय आहे तर नाम आहे. म्हणून आपण सर्वजण या नामाचा अट्टहास केला पाहिजे. संत साहित्याचा अट्टहास केला पाहिजे. यातून आपणाला काय होईल? उत्तम गती प्राप्त होईल आणि आपल्याला उत्तम गती प्राप्त होईल. असो या ठिकाणी अल्प वेळेमध्ये या ओळीवरती, माऊलींच्या ओळीवरती बोलण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संत महात्म्याच्या चरणी अर्पण करतो. त्याचबरोबर ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत त्या निमित्ताने बोलायचं झालं तर माऊलींना उत्तम गती प्राप्त व्हावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करेन आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो. या ठिकाणी भाऊ आपल्या सामने श्रद्धांजलीचे 2 शब्द घेतील. त्यानंतर पसायदान होईल आणि पसायदान झाल्यानंतर फुलं कुणीही इतरत्र न टाकता पिंडीवरती जाऊन फुलं ठेवायची ती असे सर्वांना मी नम्रतेची विनंती करतो. सर्व शोकाकुल बंधूंनो, आपण आज या ठिकाणी एका दुःखद प्रसंगी जमलेलो आहोत. कैलासवासी लालासाहेब भिकोबा यादव सोळसकर यांचा आज दशक्रिया विधी कार्यक्रम आहे. या निमित्त हरिभक्त निंबाळकर महाराजांनी आपल्याला सर्वांना मानवाच्या जीवनावरचं मार्गदर्शन केलं. कैलासवासी लालासाहेब भाऊ
हे एकत्रितपणात कुटुंब असताना चांगल्या पद्धतीची शेती केली. त्यानंतरच्या काळात मुंबईला जाऊन मुंबईत व्यवसाय केला. परत एकदा गावी आली आणि गावात शेती करत असताना ते त्यांचे बंधू बाळासाहेब यादव अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळं शेतीचा व्यवसाय चालू असतानाच वयालाही काही मर्यादा असते आणि त्यांचं वयही बऱ्यापैकी झालं होतं आणि अशाच परिस्थितीत त्यांची नजर गेली आणि अलीकडच्या 3-4 वर्षात त्यांच्या दिसण्यावर नजरेवर परिणाम झाला. परंतु त्यांच्या पोटी जन्माला आला एकुलता एक मुलगा रवींद्र लालासाहेब यादव उर्फ आपल्या गावातली सगळी बंडा म्हणतात त्याला, बंडा बापू. खरं म्हणजे किती मुलं जन्माला आली त्यापेक्षा त्या मुलांनी आईवडिलांची कशी सेवा केली याचं महत्त्व असतं. आणि म्हणून हा एकुलता एका मुलांना आणि त्याच्या मंडळींनी या नवरा बायकोंनी भाऊंची जी सेवा केली त्याला तोड नाही. रोजची रोज व्यवस्थित स्वच्छता, जेवण खाणं आणि शेतीचा व्यवसाय करत असताना वडिलाकडं कुठलंही दुर्लक्ष न करता त्यांची सेवा करण्याचं काम त्यांच्या चिरंजीवाने निश्चितपणाने केलेला आहे. आदर्श सगळ्या नव्या पिढीनं निश्चितपणाने घेतला पाहिजे. अशा एका चांगल्या लाला भाऊंचं आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला जेवढं दुःख झालेलं आहे तेवढंच गावातल्या सर्व ग्रामस्थ नातेवाईकांना दुःख झालेलं आहे. त्यांच्या पश्चात 2 मुली, मुलगा, सुनबाई, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि गावातल्या सर्व संस्थांच्या वतीनं, गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि उपस्थित पाहुण्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. नातेवाईकांना विनंती आणि ग्रामस्थांना की इथून त्यांच्या घरी जाऊन सर्वांनी त्यांचा जेवणाचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो. आपण आहे या ठिकाणी सर्वांनी 2 मिनिटं श्रद्धांजली वाहण्यासाठी उभं राहू. पाठीमागच्याही लोकांनी सगळ्यांनी पुढे यावं अशी मी त्यांना विनंती. या सर्वजण पुढे बघू. प्रसायदान झाल्यानंतर आपल्याला पुढे पुढे या. आता 2 मिनिटं सगळ्यांनी श्रद्धांजलीसाठी उभे राहा. आहे या जागेवरती सगळ्यांनी उभे राहा. आता विश्वात्मके देवे पसायदाने जे कांची व्यंकटी सांडो तया सकर्मी वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांची तो ते राहो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत भूमंडळी भेटतो तुला चला कल्पतुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अनव पियुषांचे चंद्रमेजा लांछन मार्तंडाचे तापहीन ते सर्वांनी पूर्ण होऊन त्रिलोकी वज्रो आदि पूर्ती अखंडित आणि कृतोपजीवे विशेष लोकी दृष्टा भोगाची एक मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो तेने बरे ज्ञान देवो सुख्या झाला तेने बरे ज्ञान देवो सुख्या झाला तेने बरे ज्ञान देवो सुख्या झाला.